सगळं तूच खाणार काय? तुम्ही डाएटवर तर मग मीच खाणार. भेटला का चष्मा तुझा? तुला काय वाटतं? आता मला नाही खायचं नव्हतं बरं का. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आहे संडे. तर आज संडेचं काय करत होता आपण? वीकेंड प्लॅनिंग. वीकेंड प्लॅनिंग नाही, संडे प्लॅनिंग. वीकेंड प्लॅनिंग ऑलरेडी केलेली. मग काय संडेची प्लॅनिंग? तर आज आम्ही जातोय. आता किती वाजले? 10:30 वाजले. तर आजचा प्लॅन असा आहे की आज ना आम्ही जात आहोत 10:30 वाजले. मग किती वाजले? ती घड्याळ पुढे थोडं बघितलं? खरंच पुढे ती किती मिनिटं पुढे? 10 मिनिट. अच्छा, ओके. तर आजचा प्लॅन असा होता ना की आज संडे असल्यामुळं आज स्नेहाला पण सुट्टी होती आणि मला पण सुट्टी. तर आम्ही असा प्लॅन केला होता. लास्ट टाइम आम्हाला जायचं होतं, त्याचं काम म्हणजे झालं नव्हतं पूर्णपणे. तर आम्हाला तिकडे जायला भेटलंच नाही. तर आज स्पेशली आम्ही मूवी बघण्यासाठीच जातो आहे. आणि कोणता बघतोय? मला नाव नाही आठवते. तिथे गेल्यावर कळेल कोणता बघतोय. आणि आपल्याकडे एक ती गिफ्ट वाउचर होतं ना, कुठे? एक वॉच. तर त्याच्यावरती ना एक गिफ्ट वाउचर भेटलं होतं, म्हणजे थोडे पैसे वाचतील आपले. बुक माय शोचं वॉलेट वगैरे घेतलं का? चार्जर वगैरे, पॉवर बँक वगैरे सगळं सोबत आहे. कारण हे टाक सगळं बॅगमध्ये. पैसे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना माईकचा इश्यू असल्यामुळे ना मला ना हे इयरफोन यूज करावं लागते सध्यापुरतं. म्हणजे तसं तर मी माईक घेणारच आहे, बट व्हॉईससाठी ना मला प्रॉपर व्हॉईससाठी ना हा इयरफोनचा माईक यूज करावा लागतो आहे. आणि इथं मी मस्तपैकी असं रेडी झालेलो आहे. स्नेहा झाली का रेडी? मी पण रेडी झाले. चला. तर फायनली ना आपण पोहोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. म्हणजे ऑफिसला आलो, पण जरा जास्तच लवकर आलं वाटते. कारण तिथं अजून पोलीस नाही आलेले, लोक पण काय एवढे जास्त नाही. ऑनलाईन चेक करावं लागेल कितीचा शो आहे ना, ते विचारावं तरी लागेल. 11:30 भेटला तर चांगलंच आहे, कारण आता वाजलेत 11च वाजलेत ना. हो. आणि 11 नंतर मग 12:30 आहे. 11:30 असलं तर चांगलीच गोष्ट आहे. बरोबर. ह्या थिएटरला तुझं फर्स्ट टाईम आहे ना? फर्स्ट टाइम. आणि या थिएटरचं काम ना आता जस्ट नवीन चालू झालं आहे. म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम आलो ना त्यावेळेस ॲनिमल पाहिला होता. तर त्यावेळेस नेमकंच ओपनिंग झाली होती. म्हणजे एवढं काय काम वगैरे नव्हतं चालू. म्हणजे आतमध्ये कॅन्टीन वगैरे चालू होती. पण आता ना एकदम एक नंबर बनवलेलं. तरी त्या टायमिंगला आलो ना, त्या टायमिंगलाच ना एकदम म्हणजे असं बेस्ट क्वालिटी होती. आता तर बेस्टच असेल. आणि त्या टाईमला ना म्हणजे खाण्यासाठी काय नव्हतं आतमध्ये, कॅन्टीन वगैरे असं काय बनवलेलं नव्हतं. कदाचित आता बनवलं असं. आणि मला ना खरं सांगतो, मी नाश्ता केला पण मला ना परत भूक लागली. बिचारीने पोहे केले होते, पण मला कसं काय माहिती परत भूक लागली. नाही जमलं रे ते. एवढी सारी खाल्ले तरी नाही जमलं. तर मी ना काय करतो, तिकीट बुकिंग चालू झाली, मी ना तिकीट घेऊन येतो पहिले. ठीक आहे, भेटूया आतमध्ये डायरेक्ट. मी तुम्हाला सांगतो, जसं मी थिएटरमध्ये आलो मला एक्सपेक्ट नव्हतं, कारण लास्ट टाईम आलो होतो ना त्यावेळेस तर काहीच नाही. कसं आहे थिएटर? आणि मी स्पेशल 3Dची तिकीट घेतले म्हणजे. आणि ना माझा पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली 3Dचा. मी याच्या अगोदर मी नाही पाहिलं याच्या अगोदर कधीच. तर बघूया मस्त एकदम 3Dचा. आणि गिफ्ट वाउचरचा इश्यू असा झाला ना की गिफ्ट वाउचरनं ते रिडीमच व्हायला गेले, काहीतरी इश्यू येतो आहे. तर मी काय केलं नाही. आणि इथं ना बॉलिवूडचे पूर्ण इयर ठेवलेले आहेत. हा इकडचा एंट्रन्स तिकडे आहे. आम्ही इकडे साईडला आलो. तिथे कॅन्टीन आहे, बघू काय भेटतं आहे खायला. पण थिएटरची क्वालिटी ना प्रीमियम क्वालिटी आहे. आम्ही आलो तर त्यावेळेस याचं काम चालू होतं. हे आत्ता टाकले वाटतं शूट हे वाले बसण्यासाठी. पण एक्सपेक्ट नव्हती ही गोष्ट, पण एकदम क्लास. आणि घरापासून जवळच आहे त्याच्यामुळे एकदम आणि तिकीट पण एकदम रिजनेबल आहे. आणि ते पण 3D बघतो आपण. तर मूवी ना मे बी स्टार्ट झाल्या वाटते. तर भेटूया आतमध्ये.
मस्त भाऊ कितीला आहे? 20. काय खायचं तुला? समोसा 2 समोसा द्या. आता मला नाही हे खायचं नव्हतं बरं का. आज लास्ट डे आज. तुम्ही खाऊ नका. नाही आज लास्ट डे. थम्सअप हा 2 थम्सअप द्या. हे घ्यायचं का? मिरची नाही याला? नाही हेच द्या. पॉपकॉर्न द्या. हां मला खायचं नव्हतं तुझ्यामुळं खातो आता मी. खाऊ नका मग. आजचे दिवस खातो ना उद्यापासून बंद. सगळं तूच खाणार काय? तुम्ही डाएटवर तर मग मीच खाणार. नाही मी आजचे दिवस खाणार होता उद्यापासून. आणि 2 कोक सॉरी थम्सअप. पॉपकॉर्न घ्यायचे का नको? मी त्यांना बोललो ना पॉपकॉर्न द्या. नाही नको. पाणी पाणी नको नाही. जाऊ दे. भेटला का चष्मा तुझा? तुम्ही कुठे ठेवला काय माहिती. माझ्या लक्षात नव्हतं. तसंच बघावं लागलं असतं तुला. चला. नेमकाच मूवी संपला होता आणि संपल्याच्यानंतर म्हटलं यार काहीतरी खाऊन घ्यावं. तर बाहेर बघा काय झालं. बाहेरनं पाऊस चालू झाला. तर फायनली आलो आता रेस्टॉरंट. जस्ट पाऊस पण थांबला बाहेर. याच्यातून दिसेल का? नाही दिसणार. काय काय भेजीचं का सगळं? हा ना माझा 3Dचा ना फर्स्ट एक्सपिरियन्स होता. पण बघताना कसं वाटत होतं एकदम डोळे म्हणजे एकदम असं स्ट्रेस आल्यासारखं वाटत होतं. आणि डोळे पण दुखत होते. स्टार्टिंगला तर मला काहीच कम्फर्टेबल वाटलं नाही 3D बघताना. म्हणजे की आपण 3D बघतो म्हणजे कारण चष्म्यामध्ये मला वेगळं दिसत होतं. कारण पहिले ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस कसं होतं मला 3D म्हणजे मला खूप अजून पण दुखतं माझी. इथं असं स्ट्रेस आल्यासारखं एकदम म्हणजे थोडासा हे झाल्यासारखं झालं. असं वाटत होतं की यार बघायलाच नाही का. मला वाटतं रात्री झोप आणि रात्री झोप पण नव्हती झाली. त्याच्यामुळं पण झालं असेल कदाचित. कारण सर मध्ये झोप पण लागत होती माहिती का. झोपलो होतो आणि ते मोठ्याने असं आदळत नाही ना खाली पाय त्यावेळेस झोपलो होतो. तू काय म्हणत होती माझी? ते बाण होता ना थोडंसं मारत होते ना असं वाटलं आता मला लागते की काय. बाकी मूवी कसा होता? बरं मला तर ठीकठाक वाटला. म्हणजे एवढा पण काय खास नव्हता. ऑल ओव्हर त्यांना काय दाखवलं तेच कळत नव्हतं मला. कधी म्हणजे कधी टेक्नॉलॉजी आणायची मध्ये कधी जुनं दाखवायचे आणि लास्टला तर वेगळी म्हणजे वेगळंच दाखवलं. करणची स्टोरी. मी हिला बोललो होतो करणच असणार लास्टपर्यंत. कारण मी मृत्युंजय वाचले पूर्ण. काय म्हणतो पूर्ण बोललो. आणि पण फर्स्ट टाइम मध्ये काय दाखवतो तुझ्यासोबत एक सीन होता ज्याच्यामध्ये ना ते क्रिएचर असं बाहेर येतं डायरेक्ट. 3D मध्ये ॲक्टिंग हिला काय वाटलं डायरेक्ट अंगावर तर हिना घाबरली होती. चष्मा काढून टाकला होती. सेकंड टाइमला पण माझ्यासोबत झालं. जे दगड होते का तुम्हाला वाटलं अंगावर आहे. नाही मी त्या हात केलं असं पुढे तर पकडण्यासाठी असं 2 हात केली होती. सगळ्यात एक फनफॅक्ट म्हणजे काय झालं माहिती का. आम्ही ना तिथे शूट करत होतो ब्लॉग म्हणजे शूट करत होतो. तर आम्ही घेतले ते समोसा आणि काय घेतलं होतं थम्सअप. हां थम्सअप घेतलं होतं. तर मी हिला काय बोललो की तू पे कर तोपर्यंत मी फोटो काढतो. तर ते आम्हाला बघत असल्यामुळे त्यांच्या पण लक्षात नाही राहिलं की यांचे खूप पैसे घ्यायचे आणि यांच्या पण लक्षात नाही राहिले की पे करायचे. आणि ते ना सारखे आम्हाला बघत होते की आम्ही नेमकं काय करतो. त्यांचं मग म्हणजे ते पण विसरले की यांचे पण पेमेंट यांनी केले की नाही. गडबडीमध्ये आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केले आणि मग आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्यानंतर लक्षात आलं की आपण पेमेंटच नाही केलं. पाहिलेस की नाही काय? मला नाही समजलं. तुम्ही बघा म्हणून. काहीतरी असेल ना स्पेशल बघ. एवढी जबरदस्त भूक लागली ना यार. आणि एक तर हॉटेल इथं हॉटेल सापडणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. आधी इतक्या वेळेचं फिरत होतो ना फायनली मी म्हणजे खूप विचार करून येत आलो. आता त्याच्यामध्ये पण ते व्हेज आहे सगळं काजू पनीर वगैरे ते बघूया काय बघा तुम्ही एकदा बघा. तुला नाही आवडत का ते? मला नाही समजायला काय ऑर्डर करायचं. काय खोटं बोलतात. खरं आलीस तुम्ही बघा एकदा. कारण आता जेवण आता बाहेरनं पावसाचं वातावरण झालेलं आहे. जेवण direct घरी लगेच जायचं. direct घरी जायला पाहिजे. हा ब्लॉग ना आता आम्ही इथे सेंड करतो कारण जास्त वेळ काय शूट नाही करणार आहे. तर हा पाऊस ब्लॉग येईल तुम्हाला आता. पाऊस पण येतो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात मेन म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करा. परत एकदा बेल
बेल आयकॉनला प्रेस करा.